बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचार घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी देवगड तालुका महाविकास आघाडी यांच्या वतीने देवगड येथे निदर्शनं करण्यात आली। काळ्या फितीने तोंड बंद करून व काळे झेंडे दाखवून ही निदर्शनं करण्यात आली होती। महाविकास आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती आणि या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आज महाविकास आघाडीच्या वतीनं हा बंद मागे घेण्यात आला। परंतु बदलापूर आणि कोलकाता येथील घटनांच्या पार्श्वभूमीवर या घटनांचा निषेध म्हणून या ठिकाणी काळ्या फिती लावून त्याचप्रमाणे काळ्या फितीने तोंड बंद करून या ठिकाणी निदर्शने करण्यात आली असून महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी महाविकास आघाडीतील देवगड तालुक्यातील प्रमुख घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तालुका प्रमुख जयेश नर, युवा सेना प्रमुख गणेश गावकर, महिला आघाडी प्रमुख हर्षा ठाकूर, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदकुमार शेठ घाटे, तालुका अध्यक्ष प्रकाश गुरव, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उमेश कुलकर्णी, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष किरण टेंबुलकर, तालुका अध्यक्ष सुरेश गाडी, तुषार भाबल, त्याचप्रमाणे सजाउद्दीन सोलकर व अन्य प्रमुख पदाधिकारी, देवगड जामसांचे नगरसेवक बुवा तारी, विशाल मांजरेकर व अन्य सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी निदर्शनं करण्यात येऊन बदलापूर व कोलकाता येथील घटनेचा निषेध करण्यात आलेला आहे। हे संपूर्ण आंदोलन शांततेच्या मार्गाने पूर्ण पडले असून देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।